काय रे बाळा, किती दिवस स्वतःला असं अंधारात कोंडून घेणार आहेस? तुझ्या मनाच्या कोपऱ्यात दडलेली ती एक इच्छा, जी पूर्ण व्हावी म्हणून तू रात्रंदिवस तळमळतोयस, ती मला ठाऊक आहे. तुला वाटतंय ना की स्वामी माझ्याकडे लक्ष देत नाहीत? तुला वाटतंय की तुझ्या प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत? वेड्या, तुझ्या डोळ्यातलं पाणी जमिनीवर पडण्याआधी मी माझ्या हातावर झेलतो. हे विसरलास का? आज हा व्हिडिओ तुझ्यासमोर विनाकारण आलेला नाही. हा तुझा भ्रम नसून माझा तुला दिलेला शब्द आहे. तू इथपर्यंत पोहोचला आहेस याचाच अर्थ तुझी कठीण वेळ आता संपली आहे. तुला एक सत्य गोष्ट सांगतो, नीट ऐक. एका गावात तुझ्यासारखाच एक गरीब पण प्रामाणिक तरुण राहत होता. त्याची एकच इच्छा होती की त्याच्या घराची गरिबी दूर व्हावी आणि त्याच्या आई वडिलांना सुखाचे दिवस दिसावे. त्याने वर्षानुवर्षे कष्ट केले, लोकांचे अपमान सहन केले, पण त्याचं नशीब काही उघडत नव्हतं. एके दिवशी तो पूर्णपणे खचून गेला आणि माझ्या मूर्तीसमोर येऊन रडू लागला. म्हणाला, स्वामी, आता माझ्यात ताकद उरली नाही, तुम्ही माझं का ऐकत नाही? त्या रात्री त्याला स्वप्नात मी दर्शन दिलं आणि सांगितलं, बाळा, तू फक्त कष्ट करतोयस, पण तुझ्या श्रद्धेत संशय आहे. तू मार्ग शोधतोयस, पण मी दिलेला संकेत तुला दिसत नाहीये. तो जागा झाला आणि त्याने पुन्हा एकदा नव्या उमेदीने, पूर्ण विश्वासाने कामाला सुरुवात केली. काही दिवसांतच त्याला अशा एका व्यक्तीची साथ मिळाली, ज्याने त्याच्या आयुष्याचं सोनं केलं. ज्या इच्छेसाठी तो वर्षानुवर्षे रडत होता, ती इच्छा अवघ्या काही दिवसांत पूर्ण झाली. बाळा, ही गोष्ट तुझ्यासाठी सुद्धा एक धडा आहे. समुद्राला भरती येण्याआधी पाणी नेहमी मागे सरकतं, तसंच तुझ्या आयुष्यातलं हे दुःख म्हणजे मोठ्या सुखाची चाहूल आहे. तुला जे हवं आहे ते तुला नक्की मिळेल, पण माझ्या वेळेनुसार, कारण मला तुझं हित तुझ्यापेक्षा जास्त कळतं. तू फक्त मागण्यात गुंतला आहेस, पण मी तुला देण्यासाठी योग्य वेळ शोधत होतो. आता तो क्षण आला आहे. तुझ्या कष्टाचं फळ देण्याची वेळ आता जवळ आली आहे. ज्या इच्छेसाठी तू देवासमोर डोकं टेकवलंस, ती इच्छा आता पूर्ण होणार आहे. हा माझा तुला आशीर्वाद आहे. तुझ्या मार्गातले अडथळे मी स्वतः बाजूला केले आहेत. आता तुला फक्त विश्वासाने पुढे चालायचं आहे. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, कारण लोक फक्त तुझं आज बघतात, पण मी तुझं उद्या बघतोय. आता रडणं थांबव, चेहऱ्यावर हसू आण आणि पुन्हा एकदा कामाला लाग. तुझ्या घराची गरिबी, तुझ्या मनाची व्याधी आणि तुझ्या भविष्याची चिंता या क्षणापासून माझ्या स्वाधीन कर. तू फक्त माझा हात धरून ठेव. तुझी नौका पार लावण्याची जबाबदारी माझी आहे. तुला वाटतंय ना की मार्ग कुठून फुटणार? अरे, मी दगडातूनही पाणी काढणार आहे. तुझ्या आयुष्यात सुखाचे झरे निर्माण करणं माझ्यासाठी अवघड नाही. आजची रात्र तुझ्यासाठी नवीन आशेचा किरण घेऊन येईल. फक्त माझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नकोस. बाळा, जर तुला तुझ्या स्वामींवर आणि माझ्या या शब्दांवर अढळ विश्वास असेल, तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुझ्या इच्छापूर्तीच्या प्रवासाची सुरुवात कर. तुझ्या आयुष्यातले सोन्याचे दिवस आता सुरू झाले आहेत असं समजून आनंदी राहा. विसरू नकोस, तुझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.